यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारीवर आमदार प्रणितींकडून हल्लाबोल. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या माध्यमातून गावोगाव पिंजून काढतायत. त्यांच्या गावातील सभांना, कॉर्नर मीटिंग्सला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विमा, शेतीमालाला मिळणारा भाव, गावातील बेरोजगारी या विषयावर त्या भावनिक साद घालून मोदीसह भाजपवर सडकून टीका करतायत. महागाई उच्चांक उन्हाच्या तापमानाने उच्चांक तसा महागाई उच्चांक आहे. शेतकऱ्यांना पीक विमा नाही, दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही, कांदा निर्यात बंद, तुमच्या चाऱ्याचे निर्यात बंद. सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे. 2 वेळा तुम्ही भाजपचा खासदार निवडून दिला आहे, आता ही चूक करू नका. त्यांनी काय केलं ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे अशी टीका त्यांनी केली आहे. संविधान बदलण्याची भाषा त्यांची असून त्यांना सत्तेत येऊ देऊ नका असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलंय. संविधान बदलायचं, त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी, म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग, शोकांतिक आहे. म्हणून कृपया असं होऊ देऊ नका. मंगळवेढा तालुक्यातील विविध 15 गावांच्या दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आपलंसं केलं. आमदार राम सातपुते यांनी सोलापुरातील विविध मंदिरातील देवदर्शन आणि नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या भेटींवर दिला भर. विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रात गुढीपाडव्यापर्यंत काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस होण्याची हवामान खात्यानं वर्तवली शक्यता. रावेर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात असल्यानं आणि खडसे यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी सुरू असल्यामुळे भाजपला होणार फायदा. शिरूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं मंगलदास बांदल यांची जाहीर केलेली उमेदवारी केली रद्द. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा, म्हणाले कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असणार. महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रिज डेझर्ट कूलर आजच घरी आणा आणि 25% डिस्काउंट मिळवा. कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक्ट कूलरचा कूल पर्याय. घर, शोरूम, ऑफिस, शॉप, शाळा, कॉलेज, हॉटेल, हॉल, रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स: रूम कूलर्स, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर्स, हनीकोम कूलर्स, इंडस्ट्रियल कूलर्स, पर्सनल कूलर्स, मिनी कूलर्स. आज शोरूमला अवश्य भेट द्या. बेब्रिज कूलर शोरूम, 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंद धाम रोड, जुना पुणा नाका, छत्रपती संभाजी चौक, सोलापूर. संपर्क 9420 66 36 78 आणि 9423 26 18 84. लिमिटेड पीरियड ऑफर. 5 वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केला प्रवेश. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची एकूण मालमत्ता आहे 82 लाख. सध्या तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 18 एप्रिलपर्यंत राहणार न्यायालयीन कोठडीमध्ये. रामदास फुटाणे यांच्या सामना चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या हॉलमध्ये साहित्यप्रेमी मंडळातर्फे गप्पा टप्पांच्या कार्यक्रमाचं आयोजन. माजी आमदार संदीप कुमार यांनी दाखल केली उच्च न्यायालयात याचिका. नैतिकता गमावल्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची केली मागणी. उद्धव ठाकरे गटाकडून कल्याण महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर आणि मुख्यमंत्री चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणमध्ये लोकसभेसाठी कडवी लढत. धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील यांना पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून केला जातोय विरोध.
नाराज मोहिते पाटलांचा माढा लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरूच, मात्र कोणत्या पक्षाकडून लढणार हे गुलदस्त्यात. खडसे यांचा पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये होणार भाजप प्रवेश. एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 9623 38 80 00. साईट व्हिजिट 8208 63 83 74. साईटचा पत्ता प्लॉट नंबर 1 संकेत थोबडे नगर, बलदवा हॉस्पिटलच्या मागे, वसंत विहार, सोलापूर. अठ्ठावीस जागा असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या 8 मंत्र्यांची मुलं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. 14 ते 22 मे दरम्यान होणाऱ्या फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जिप्सी, भेरा आणि वल्ली या 3 मराठी चित्रपटांची सांस्कृतिक विकास मंडळांनी केली निवड. इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांना धक्का देऊन सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार. नरेंद्र मोदींना हटवा आणि राहुल गांधींना पंतप्रधान करा, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे बंगळुरूमधील रोड शो मध्ये आवाहन. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी शरद पवार करणार माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर एक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम. एकदा अवश्य भेट द्या. 9890 42 16 24 आणि 7829 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. सुप्रिया सुळे म्हणतात एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील असं वाटत नाही, तर जयंत पाटील म्हणतात खडसे दबावाखाली होते. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात. मोदींशिवाय कोणताही पर्याय विरोधी पक्षात दिसत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. गोवा राज्यातील विदेशी दारूची महाराष्ट्रात अवैधरित्या तस्करी. यशवंत सेनेनं संजय क्षीरसागर यांना सोलापूर तर अण्णासाहेब रुपनवर यांना माढा लोकसभेची जाहीर केली उमेदवारी. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.